देवधरी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता कार्यालयात निवेदन सादर केले। पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली। निवेदन सादर करताना उपकार्यकारी अभियंता लोहे साहेब उपस्थित होते। तसेच वडकी पोलीस ठाण्यातील राठोड साहेब यांनाही ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या प्रसंगी मनोहर उरवते, श्रवण पारखी, संजय मडावी, प्रकाश गोटेकर, अमित वाघाडे, सुमित काकडे, भारत भारसकरे, अंबादास वाघाडे, रामाजी भारसकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। P24 तास लाईव्ह सोबत प्रतिनिधी बंडू भारसकरे, यवतमाळ।